बिग बॉस फिनालेच्या आधी विशालने जिंकलेलं आहे प्रेक्षकांचं मन. वोटिंग ट्रेंड्स मध्ये पठ्ठ्या मारतोय जबरदस्त बाजी. तर नेमकी मित्रांनो, वोटिंग ट्रेंड्स मध्ये अशी काय खळबळ झालेली आहे की विशाल कोठियान इतका जबरदस्तपणे वरती आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ह्या रविवारी बिग बॉस मराठी सीझन 6 चा फायनल होणार आहे आणि आता जे तुम्ही वोटिंग देत आहात ते फायनल वोटिंग्स आहे. त्याच्यावर ठरेल की कोण असेल बिग बॉस मराठी सीझन 6 चा विनर. सध्याचा आपण वोटिंग ट्रेंड जर बघितला तर 5 जण हे नॉमिनेशन मध्ये आहेत. त्यांच्यापैकी नंबर 5 ला सध्याला आहे दीपाली सय्यद आणि मला नाही वाटत की दीपाली सय्यद याच्यावरती जाऊ शकते, कारण की दीपालीला खूपच कमी वोटिंग आहे. तर मित्रांनो, नंबर 4 ला जर आपण बघितलं तर नंबर 4 ला आलेली आहे अनुश्री माने. नंबर 4 ला कालपर्यंत विशाल कोठियान होता. असं वाटत होतं की विशाल हा नंबर 4 लाच फिनिश करेल, पण विशालने चांगली बाजी मारली आणि अनुश्रीला खाली ढकलून अनुश्री आलेली आहे नंबर 4 ला. नंबर 3 ला गेलेला आहे विशाल कोठियान, ज्याचे वोट्स खूप झपाट्याने वाढत आहे आणि सध्याला विशाल आहे नंबर 3 ला. मित्रांनो, बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची. तर एक आहे टोळी प्रमुख आणि एक आहे टोळी उपप्रमुख. म्हणजे नंबर 2 ला आहे तन्वी कोलते आणि नंबर 1 ला स्टेबल राहिलेला आहे राकेश बापट. तर मित्रांनो, भीती अशी आहे राकेश आणि तन्वीला की विशाल कोठियान याचे जे वोटिंग वाढायचं पर्सेंटेज आहे ते खूप फास्ट आहे. ज्यामुळं असंच जर चालू राहिलं, विशालनी जर असाच जर रेट कंटिन्यू ठेवला तर तो तन्वीला पण क्रॉस करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की विशाल हा तन्वीला आणि राकेशला क्रॉस करून नंबर 1 ला जाईन की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.